तर आज बनवूया छानपैकी मस्त अशी चवली वांगा बटाटा भाजी। त्यासाठी मी रात्रभर चवली भिजवून घेतलेली आहे आणि छानपैकी न उकडता ही चवली मी डायरेक्ट शिजायला टाकणार आहे। आता इथे बघा वांगा आणि बटाटा कापून घेतला, बारीक वांगी होती म्हणजे अख्खीशी 2 कापा करून घेतली आहे। तिथं वाटण करून घेतलेलं आहे, भाजकं वाटण करून घेतलं आहे, कांदा खोबऱ्याचं आहे। तर तेलामध्ये लसूण टाकायचं आहे, तुम्ही मोहरी जिरा टाकू शकता। मी लसूण परतून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काळं वाटण। त्यात मस्त की वांगी टाकायची आहेत, चवळी टाकायची आणि छान वांग बटाटा टाकून परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। मग टाकायची ही चवली टाकली की इकडून तिकडून मस्त तेलात परतवून घ्यायचं आहे। मग हिंग, हळद, मीठ, मसाला चवीनुसार तुमच्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता, जास्त कमी तुमच्यावर आहे। आणि आता छान मीठ टाकून घेतलं, इकडून परतून घ्यायचं आणि पाहिजे तेवढं जाड पातळ करायचं असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। वाफळायला पाणी टाकलं तर चांगलंच, साधं पाणी टाकलं काही हरकत नाही, पण वाफळायला पाणी टाका, छान पटकन शिजून जाते भाजी। ही भाजी तुम्ही जेवणासाठी एक नंबर मस्त होते। पाहिजे असेल तर तुम्ही गुलही वापरू शकता, कढीपत्त्याची फोडणी दिली तर आणखीन छान चव येते, पण माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी टाकले नाही। इथे मी थोडं वाफळलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त झाकण ठेवून छान अशी शिजून दिले। आता छान दोन उकळी काढायची आहे, जेवढं मस्त की शिजेल चवली तितकी छान अशी चवलीची भाजी मस्त झालेली आहे। गावच्या पद्धतीने वांगा बटाट्याची भाजी, ही भाजी ना गावा ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असो, म्हणजे सत्यनारायण असो किंवा कुठलाही साखरपुडा, लग्न, गणपतीत तर चवलीची भाजी आवर्जून केली जाते छान श्रावणामध्ये। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरा। मस्त दोन उकळी काढलेले, छान चवली शिजले, वांगा बटाटा शिजलेला, बाकी ती छान तरीदार अशी मस्त वांगा बटाटा भाजी, मस्त वांगा बटाटा चवलीची भाजी तयार झाली। ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा, भाकरी भातावर छान लागते, चपातीवर छान लागते। अशी भाजी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पुन्हा भेटूया।